कपिलेश्वर महादेवाचं मंदिर ज्या ठिकाणी आहे ते संगम क्षेत्र आहे। इकडून ही कपिला नदी येऊन मिळते, खूप मोठी नदी आहे ती पण, आणि मैयाला येऊन मिळते आणि त्या संगमावर आता आम्ही स्नान करणार आहे। आणि कपिल मुनींच्या तपश्चर्येतून जे तीर्थ आलं त्या तीर्थ सुद्धा या ठिकाणी मिळलं, म्हणून इथे त्रिवेणी संगम असं म्हणतात। नर्मदे एकदम बसून घे। ले लो वडाना हौसी घड़ी वडाना। हर हर महादेव।
मैयाच्या किनारी आश्रम आहे. वेगवेगळी झाडं लावली आहेत. बदक, हंस पाण्यात पोहतात, त्यांच्यासाठी पण स्थान केलंय. संत्री, मोसंबीची झाडं आहेत. फळांची झाडं आहेत सगळी, चिक्कू, फुलझाडं. सुंदर वाटिका बनवली आहे. महाराजांचं स्थान आहे. गोधन आहे, गायी आहेत. हा भूमी आवळा आहे, औषधामध्ये वापरला जातो. हे पानांच्या खाली छोटे छोटे गोल आलेले. एक मिनिट. त्याचा वापर औषधात करतात. आणि वैजयंती वृक्ष आहे इथे. हे छोटे छोटे जे गोल बी आल्यात ते वाळल्यानंतर असं होतं. त्याला नॅचरल होल असतं. हे नॅचरल होल ते ओवतात, विष्णूचा जप करतात त्याच्यामध्ये. इकडे कमळ उमलेत. ते सगळी औषधी, बेल, पांढरी रुई, तिकडे लिंबू, आश्रमासाठी लागणाऱ्या भाज्या. हे मोठं आवळ्याचं झाड, मोसंबी, भाज्या सगळ्या लावल्या आहेत. कोथिंबीर. छान आहे. या वाटिकेमध्ये बरं झालं आले मी. खूप छान दिसतं. गोमातेची समाधी आहे. इथे जी गौशाला आहे त्यामधली एखादी गाय स्वर्गवासी झाली असेल तिची ही समाधी केलेली आहे त्यांनी. सोडल्यापासून इंद्रपुरी आली आहे. आता इथे पुढचं आम्ही मार्गदर्शन घेऊ. हायवेनी न जाता आतल्या बाजूनी जाण्याचा निर्णय घेतला आहे. एके ठिकाणी आम्हाला याला मिळणारी एक नदी बोटीने क्रॉस करावी लागेल. बिचोला गाव आलेलं आहे आता. मनोकामेश्वर नाग देवता मंदिर. तर इथून आम्हाला एक नदीचा काठ, तिथून डोंगी म्हणजे बोटीतून पलीकडच्या काठावर जायचं आहे. आली नदी. आता आम्हाला डोंगीची वाट बघायची. डोंगीतून पलीकडच्या तीरावर जायचं. मग परत चालायला सुरुवात. मध्ये रसा आम्ही ओरडल्यावर त्यांनी तिकडच्या बाजूनी बोट आता आम्हाला घ्यायला इकडे यायला लागली. कहाँ जाना है? ऊपर. ही नाली नावाची नदी आहे. आता ती आम्ही क्रॉस करून पलीकडच्या तीरावर जाऊ. इकडे पुलाचं काम चालू आहे. तोपर्यंत या नाववाल्यांना त्यांचा बिझनेस चांगला मिळेल. मध्ये नाली नावाची नदी आम्ही क्रॉस करतो आता बोटीने.
गया, 2 मिनट में पार। आगे वो इम्पोर्टेंट नहीं, हम्म आया वो इम्पोर्टेंट नहीं। नहीं आते हैं ना वो अपनी सेवा के लिए, थोड़ा पुण्य उनको भी जाता है। संपूर्ण शेतातून बांधातून चालत आमचा मुक्कामाचं ठिकाण जवळ यायला लागले। सनसेटची वेळ झाली, 5:15 वाजलेत। 6 पर्यंत पोहोचू असं वाटतंय। दत्तवाडा या ठिकाणी दत्तक्षेत्र आहे। वाड्याच्या जवळ आलं मी आता, मैया बघायला सुरुवात झाली। ते अजून एकदा आम्हाला मैया भेटणार आहे। मैयाचा किनारा असल्यामुळे शेतामध्ये हिरवळ दिसायला लागली। 2 पिकं एकत्र लावली आहेत आणि तिकडे दत्तवाड्याचा आश्रम दिसायला लागलाय, मोठा दिसतंय खूप। आता अगदी थोडंसं राहिले, 100 मीटर। मैयाचा किनारा तिकडे। लावलीत, मैया दिसायला लागली आहे। दत्तवाड्याच्या आश्रमामध्ये काल आम्ही रात्री आलो होतो राहायला। अगदी मैयाच्या किनाऱ्यावर आहे। तसं काही उजाडल्यावर बाहेर आले, सगळीकडे छान पक्ष्यांचा किलबिलाट। यज्ञशाळा आहे। पहाटेच्या वेळेस सगळा कोहरा धुकं साचलेलं असतं मैयाच्या अंगावरती आणि आतमध्ये पाणी गरम असतं। नर्मदे हर। बटुक भैरव। यहाँ पे गणेश जी, पेटा घातलेला गणपती आहे। परशुरामाच्या वडील जमदग्नी यांनी स्थापित केलेले शिवलिंग आहे।
थोडासा डालते. पाणी. ओम नमः शिवाय. हा चंगाबाबांचा आश्रम आहे, त्यांचा फोटो आहे हा. ते खूप लहानपणीच 12 वर्षाच्या वयामध्येच इथे आले होते आणि म्हणजे ते त्यांच्यामध्येच मग्न असायचे. म्हणजे ते गावकऱ्यांचं काही घ्यायचे नाहीत, अन्न पाणी पण घ्यायचे नाहीत, पूर्ण स्वतःमध्ये लीन असायचे. 2000 साली ते गेले. लोक गावकरी यायचे त्यांच्याकडे, नमस्कार करायचे, ते एवढंच म्हणायचे चंगा हो जाएगा. लोकांना त्यांचं नाव पण माहीत नव्हतं, पण ते चंगा हो जाएगा म्हणायचे म्हणून सगळेजण त्यांना चंगा बाबा म्हणायला लागले. ते खूप मोठे महात्मा होऊन गेले. ते 82 वर्षाच्या वयामध्ये ते शांत झाले. जय श्रीराम, जय हनुमान. मारुती मंदिर हे इथे गाव जेव्हा वसलं तेव्हा हे मंदिर स्थापन झालं. 23 सालच्या पुरामध्ये हा संपूर्ण आश्रम बुडला होता, सगळं नुकसान झालं होतं. ते परत सगळं व्यवस्थित केलं. स्वामी चिन्मयानंद म्हणून आहे तिथे, त्यांनी हा सगळा आश्रम सगळा फुटून गेला होता, तो सगळा चांगला बांधून घेतला. घाट वाहून गेला होता, तो निर्माण केला. हे जे आहे ते प्राचीन मंदिर, म्हणजे पाण्याच्या डूब क्षेत्रामध्ये एक मंदिर गेलं, तिथली पण शिवपिंडी इकडे आणून ठेवली. आणि जेव्हा पाणी भरलेलं असतं तेव्हा या ठिकाणी पूजा अर्चा व्हायची. आता सध्या तरी 2ही शिवलिंग इथेच आहेत. आम्ही रात्री या आश्रमामध्ये राहिलो होतो. खूप छान शांत झोप झाली. आश्रमाला छान टेरेस आहे, तिथून दृश्य घेते मी. महाराजांनी खूपच छान आत्ता आम्हाला माहिती दिली. जीवनाचं सार, जीवनाचा बोध इतकं सुंदर सांगितलं त्यांनी. जीवनात एकच गुरुला धरून बसू नका, तो 5वी पर्यंत शिकवेल. पुढच्या माणसाला जर 10वी पर्यंत येत असेल तर शिकायचं नाही का? तर शिकत राहिलं पाहिजे आयुष्यभर. एकच गुरुमध्ये अडकून राहू नका, नाही तर तुम्ही त्या संप्रदायाचे बनता. मग तुम्ही तेवढंच सगळं करता. मला जीवनात जर का पुढं चालत राहायचं असेल तर जेवढं जमेल तेवढं वेगवेगळ्या लोकांकडनं ज्ञान मिळवत राहिलं पाहिजे. कुठेही अडकून नाही राहता कामा. खूपच चांगल्या गोष्टी सांगितल्या त्यांनी आम्हाला आत्ता. दत्तवाडामधून निघालो. तिथे दर्शनासाठी आलेल्या एका व्यक्तीने आम्हाला स्वतःच्या घरी चहा प्रसादीसाठी बोलावलं आहे. त्यांच्या घरी जातो आता.